काय चर्चा झाली, काय आपली भूमिका आहे सोलापूरच्या राजकारणाची? माननीय मुख्यमंत्री साहेबांवर काल आमची संध्याकाळी बैठक झाली आणि त्यापूर्वी आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि आमचे सहकारी मित्र सचिनदादा कल्याण शेट्टी अक्कलकोटचे आमदार यांच्याशी अनेक वेळा या विषयावर चर्चा झाली होती। काल म्हणजे परवा दिवशी आम्हाला निरोप आला की मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिली संध्याकाळची 7-7:30ला तुम्ही या, आणि असा निरोप आमच्या सगळ्यांनाच असा निरोप होता। राजन पाटील साहेबांना होता, यशवंत तात्यांना होता, बबनदादाचे चिरंजीव रणजित भैया आणि विक्रम भैया हे दोघं होते आणि आम्हाला बोलवले की जिल्ह्यातल्या राजकारण करण्यासाठी आता जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, पंचायत राज्य या सगळ्या निवडणूक आहेत। या निवडणुकीबद्दल आमची पहिला 2-4 वेळा बैठक झाल्याच होत्या, CM साहेबाबरोबर नाही पण पालकमंत्रीवर आणि सचिन दादांबरोबर। आमचा असा निर्णय झाला की माझा वैयक्तिक मी सांगतो, मागची विधानसभा निवडणूक येऊन वर्षभर झालं। वर्षभरात माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काय काय घडलं हे आपल्याला सगळ्याला, सोलापूर जिल्ह्याला, महाराष्ट्राला, आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहीत आहे। वर्ष जरी झालं तरी अजूनही मला महाराष्ट्र पातळीला किंवा दिल्लीच्या पातळीला किंवा इथं आम्हाला विचारलंच नाही की कोण कशा पद्धतीनं तुम्ही काय करताय, संघटनेचं काय, आपण सोबत घेऊन जाऊ, असं कोणी विचारलंच नव्हतं। पण मागची आम्ही बाजार समितीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर सचिनदादांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही जवळ आलो आणि जी कामं आम्हाला अपेक्षित होती सोलापूरसाठी, दुहेरी पाईपलाईनचा लवकर सुरुवात झाली, विमानसेवा आपल्याला सुरुवात झाली। आता परवा अतिवृष्टी झाली त्यावेळेला तात्काळ शेतकऱ्यांना त्यांनी मदत जाहीर केली आणि लगेच 10,000 पण दिले। पंचनामे अतिशय युद्ध पातळीवर करून त्याला भरघोस मदत करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने ठरवलं आणि भविष्यामध्ये सोलापूर शहरासाठी, जिल्ह्यासाठी IT पार्क त्यांना आणायचं असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा डिक्लेअर करतात की आपल्याला IT पार्क आणायचा आहे, विमानसेवा सुरू झाली आणि विमानसेवा अजून शहराला अनेक ठिकाणी जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे। एवढी सगळी कामं होत असताना आम्ही विरोधी पक्षात सुद्धा आम्ही नाही आहे तिथं, म्हणजे अशी परिस्थिती आमची झाली आहे। कार्यकर्ते आम्हाला बसू देत नाहीत, रोज अनेक विकासाची कामं थांबतेत, कारण का सत्ताधाऱ्याला पहिला प्राधान्यानं निधी द्यायचा असतो। आम्ही पूर्णपणे विरोधी पक्षात पण नाही आणि सत्ताधारीमध्ये पण नाही, अशी माझी भूमिका झाली होती। आता कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणुका डिक्लेअर झाल्या, महानगरपालिका झाल्या, वार्ड रचना झाली, आरक्षण झाले, तरी पण आम्ही शांत कसं बसू? मग कार्यकर्त्याचं आमचं का, मी एकदा आमदार झालो आहे, सगळ्या संस्थेवर मी चेअरमन, सभापती म्हणून काम करतो आहे, माझी काय अडचण नाही, पण कार्यकर्ते रोज म्हणतात साहेब आपण कुणावर राहायचं, कुठल्या पक्षात राहायचं। मागच्या वर्षभरात जर आढावा घेतलं तर मतदारसंघावर राहू दे किंवा जिल्ह्यात राहू दे, आम्हाला कोणी विचारायला पण तयार नाही। मग अशा वेळेला कार्यकर्त्याचं कल आलं की बाबा CM साहेबाबरोबर तुमच्या आता सचिनदादाच्या माध्यमातून, गोरे साहेबांच्या माध्यमातून तुमची जवळीक आली आहे, संबंध चांगले आलेत, तुमची कामं व्हालेत, आपल्याला निधी पाहिजे असतो। मी काय कॉन्ट्रॅक्टर नाही ना, मला मी कुठं असं माझं कुठला विषयच नाही आहे, पण मुख्यमंत्र्याची ही भूमिका रास्त दिसली मला, पालकमंत्री रास्त वाटले मला, माझे मित्रच आहेत पालकमंत्री, सचिनदादा तर आपल्या जिल्ह्यातलेच आहेत। हा विचार केला आणि आपण भेटायला काय हरकत आहे, अशी चर्चा झाली। पण त्यावेळेस चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या बाजू सांगितल्या। पहिलेपासून जे भाजपमध्ये आहेत, सत्तेत आहेत, त्यांना माझी काय अडचण होती का किंवा त्यांची माझ्या अडचण होती, मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः आमच्यात लक्ष घातलं पाहिजे। मी एकदा मुख्यमंत्री साहेबांबरोबर, पालकमंत्री साहेबांबरोबर, सचिनदादावर एकदा राहायचं मी ठरवलं तर मी बदलत नाही। जे मुख्यमंत्री सांगेल ते मी पुढच्या दृष्टीने मी काम करीन, कारण का जवळजवळ 30-35 नगरसेवक माझ्या मतदारसंघात दक्षिणमध्ये, जिल्हा परिषद 6 आहेत, उत्तर सोलापूरला 3 आहेत, कुठल्या चिन्हावर लढवायचं असं कार्यकर्त्याचं संभ्रमावस्था निर्माण झाली होती आणि आम्ही सगळा निर्णय घेतला की कार्यकर्त्या, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझं सहकार्य राहील, माझा पाठिंबा राहील
आपण कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर पालकमंत्री सचिनदादा सोडवतील आणि त्याच्या पुढं काय अडचण आली तर मी आहे तुमच्याबरोबर असं आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही आता कार्यकर्त्याची सल्लामत करू, त्यानंतर काय जे निर्णय घेतील, ती जी कार्यकर्त्याचे जे मनात आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला सांगायचा निर्णय झाला आहे. आणि एवढी चांगली बैठक झाली आणि जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये जिल्ह्यातले जी कामं आहेत एकमेकाचं आमचं, मी असू दे, राजन पाटील साहेब असू दे, यशवंततात्या असू दे, बबनदादा असू दे, त्यांचे दोघं चिरंजीव होते ते काय वडिलांना विचारून चालू होते. दादा जरी उपचारासाठी जर बाहेर अमेरिकेत असतील पण आम्ही एकमेकाचा विचार केला. या सगळ्या मिटिंगला आपले माजी खासदार निंबाळकर साहेब होते, राजाभाऊ राऊत होते, सचिनदादा होते, पालकमंत्री होते, असे अनेक महाराष्ट्रातले आणि जिल्ह्यातले लोक तिथं होते. आणि काही लोकांनी प्रवेशही काल केला शहरातल्या लोकांनी महानगरपालिकेसाठी. पण आमचा विचार विनिमय करा म्हणले, आपण तुम्ही सांगा. त्यावेळी मी स्वतः सांगितलं, साहेब जेव्हा आम्हाला काय तुमच्याबरोबर आणि आपल्या पक्षाबरोबर काम करायचं असेल तर तुम्हाला स्वतः आमच्या कार्यकर्त्याचे मेळाव्याला यावं लागेल, आम्ही तेव्हा निर्णय घेऊ. त्यांनी याचं कबूल केलेलं आहे. त्यावेळेला आम्ही आता आज आणि उद्या दिवाळी असल्यामुळे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आम्ही घेणार. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करताय, यापूर्वी तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले सुभाष देशमुख हे विद्यमान आमदार आहेत, पण त्याचा कुठे काही अडचणीचा काही भाग येऊ शकतो का किंवा आलेला आहे का, आणि तो कसा सोडवला जाणार आहे, काय यावर चर्चा? माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी हाच विषय मांडला त्यांना की आता मागचे अनेक वर्ष आमचा दोघांचा संघर्ष असतो मतदारसंघामध्ये. जेव्हा एखादा कुठं तर आपण त्यांना भेटून माझी बाजू माननीय मुख्यमंत्री साहेबाला हीच बाजू सांगितली की तुमचं स्थानिक आमदार तिथं आहेत आणि मी तिथं येतो आहे साहेब, तुम्हालाही अडचण होऊ नये आणि मलाही अडचण होऊ नये. नाही तुम्ही ते करू नका, आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, पार्टी आपल्याला चांगली ठेवायची आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. आम्ही संबंधित आमदाराला, आता 2-3 आमदार इथं सोलापूर तसंच आहे, अक्कलकोटचा आमदारचा विषय तसंच आहे, शहरातल्या दोन्ही आमदारांचा तसंच आहे, विजय मालकांचा विषय तसंच आहे, कोटे साहेबांचा विषय तसा आहे. पण सगळ्याला घेऊन जायची भूमिका असेल, मुख्यमंत्र्याच्या डोक्यात काय चाललं आहे ते आपल्याला माहीत नाही, कशा पद्धतीनं हे सांगड घालतील आणि कदाचित खूप चांगले मोठे पुढचे ह्याचे विचार असतील मुख्यमंत्री साहेबांपुढं, त्यांचं धोरण पुढचं खूप असेल. त्यामुळं त्यांनी म्हणले तुम्ही ती काळजी करू नका, आम्ही त्या वेळेला त्या अडचण आली असेल तर मी सोडायला खंबीर आहे म्हणून सांगितलं. तुमच्यासोबत आलेले जे सगळे सहकारी होते त्यांच्याशी या सगळ्यांमध्ये काही चर्चा झाली का? जसं तुमच्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह आहात, ते इथं जे सोबत आलेले सहकारी होते तुमच्या आधीचे सहकारी सगळे, ते काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतात आता त्यांचे काय भावना? नाही, त्यांची पण त्यांचं सेम जी माझी अडचण आहे त्यांना ती अडचणी आली आहे. म्हणजे काहीच कामं होत नाहीत, काही कामं होत नाहीत आणि आम्हाला काम का होत नाही आणि कुणाला सांगा, आम्ही तर आता वर कोणच नाही तसं सांगायला, त्यांना पण तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे ते म्हणले आपण आपल्या कार्यकर्त्याची कामं झाले पाहिजे, मतदारसंघातले कामं झाले पाहिजे, अनेक कामं असतात, रोज उठून कामं असतात, आपण कुणाला आपण नाही म्हणून सांगणार, किती दिवस सांगणार. आणि इथं काय सुधारण्याचे दिवस काय वाटेणार, आम्ही जिथं आहे तिथं अजून आमचं बिघडतच चाललेलं आहे जुन्या पक्षामध्ये, त्यामुळे तिथं काय खरं नाही आता ते. पण काँग्रेसमध्ये आहेत, पण ते दोघंही जे राजन मालक असतील, यशवंतदादा असतील, बबनदादा असतील, तर सगळे अजित गटात आहेत, सत्तेचे लोक आहेत. नाही, त्या पक्षाचं आणि त्यांचे प्रमुख अजितदादा होते किंवा आपले CM साहेब आहेत, ते तिघं ठरवतील, त्यांच्याबद्दल मी कशाला आता काय विचार करूया. पण मग तुम्हाला जे जुने तुम्ही ज्या पक्षात होतात म्हणजेच काँग्रेसमध्ये होतात, तर त्या वरिष्ठांकडून काही विचारणा झाली का, किंवा का जाताय, काही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला का काय? आता जे प्रदेश अध्यक्ष आहेत सपकाळ साहेबांना, दिलीप मानेच त्यांना माहीत नाहीत अजून, नानाभाऊला माहीत होते, पण आता एवढी परिस्थिती अशी झाली की बाबा माझे आमदार आहे. आता मी अनेक संस्थेवर काम करतो, जिल्हा मध्यवर्ती, जिल्हा दूध संघ, एवढी मोठी बाजार समिती, क्रिकेट असोसिएशन, अनेक संस्था आहेत, सगळ्या चालवत असताना सुद्धा त्यांना म्हणजे माहीत पण नाही दिलीप माने कोण आहे काय आहे वरिष्ठाला, आणि ज्यांना माहीत होते ते आमच्यावर नाहीत जातात. ते खरं तर याबरोबरीने आपण विश्वासात या संदर्भातलं घेतलेला यापूर्वी काही कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली आहे का, आणि कशा पद्धतीनं यापुढचा प्रवास असणार आहे, म्हणजे विशेषतः राजकीय जे काही कार्यकर्त्याशी चर्चा झाली नाही, पण ते जवळचे कार्यकर्ते आहेत जे नेहमी माझ्यावर असतात की मला नेहमी म्हणत असतात, मला काय तर निर्णय घ्या, असं आपल्याला थांबून चालत नाही, किती दिवस राहणार आपण, आणि आपण कोणाच्या भरोश्यावर तुम्ही राजकारण, आम्ही नगरसेवक, आम्ही महानगरपालिकेत आपल्या काय विकासाचे कामच आमचे काय होत नाहीत,
तर आपलं सत्ताधारी पक्षाबरोबर जावा असं मला अनेक कार्यकर्ते जवळचे जिल्हा परिषदला इच्छुक असलेले, सभापतीला इच्छुक असलेले, महानगरपालिकेत इच्छुक असलेले ते सगळे सांगत होते. आणि आपणही थांबणं म्हणजे कार्यकर्त्याचं नुकसान होणं. कार्यकर्ते थांबत नसतात का, आपण खूप वेळ थांबलं ना मग दुसरे दारं त्यांना खुले राहतात. दुसऱ्या पुढाऱ्याकडे जाऊन त्यांनी लगे जॉईन होते. म्हणून आम्ही हा निर्णय घेण्याचा विचार आम्ही केलेला आहे. साधारणतः कधीपर्यंत आपण आपला निर्णय कळवतो असं सांगितलेलं आहे? नाही, मुख्यमंत्र्याला आम्ही साहेब आहे म्हणलो, फक्त आमचे कार्यकर्त्याचे विचार घेतो म्हणलो. आम्ही आज नाही तर उद्या आम्ही मिटिंग घेतो आणि मुख्यमंत्र्याला कळवतो. आणि मुख्यमंत्री आम्हाला सांगितलं आहे, मी सांगितलं की साहेब आपण स्वतः या, त्यांची पक्षाची, भाजपची पक्षाची सिस्टीम वेगळी आहे. प्रदेशाध्यक्षबरोबर तुम्ही आता चर्चा करून घ्या म्हणले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करा, मी त्यांना बोलतोय. आणि रितसरप्रमाणे तुम्ही मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये पहिल्यांदा तिथं तुम्ही पक्षप्रवेश करा. मग हा मोठा कार्यक्रम इथं शेतकरी मेळावा असू दे किंवा कार्यकर्त्याचा मेळावा असेल त्यावेळेला मी उपस्थित राहतो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला. पण मग आता म्हणजे पूर्णतः बाजार समितीचे सहकार मंत्र्यांच्या अंतर्गत जाणार, त्यामुळे एकंदरीत बरखास्त झालेलं आहे सगळ्या बाजार समित्यांमधलं संचालक मंडळ. कसं पाहताय का एकीकडे तुम्ही भाजपमध्ये? नाही, मी सभापती म्हणून शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे माझ्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. मी सभापती खूप वर्ष होतो, 20-25 वर्ष झालं बाजार समितीवर. ह्या धोरणामुळं जर डायरेक्ट शेतकऱ्याचं चांगलं होत असेल तर मी त्याचं स्वागत करतो. मला सभापती व्हायचं आहे असं नाही आहे. जिल्ह्यातले 51 मार्केट कमिटी आहेत असे, ते सगळ्यावर येणार आहे ना. असं जे मुख्यमंत्री साहेब असू दे किंवा आता आपण त्यांचं नेतृत्व स्वीकारतोय, शेतकऱ्यासाठी निश्चित चांगलं होतं असेल तर आमची काही अडचण नाही. आम्ही त्या कुठल्याच गोष्टीला चॅलेंज करणार, काय तर त्यांचं धोरण असेल. त्यामुळे ह्या मार्केट कमिटीचा निर्णय घेतला. आम्हाला काही वाटत नाही, कारण काय चांगलंच होतं आहे ना, त्यांचं धोरण चांगलंच असेल. शेतकऱ्याचं जर मुळावर कोण उठत असेल तर आम्ही ठीक होतं, पण ते शेतकऱ्याच्या बाजूनं विचार करूनच त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील. आम्हाला की सभापती आहे आपलं जातं आहे म्हणून आम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही आहे. झालेले आहेत का किंवा अजून काय? नाही, आदेश आमच्याकडे डायरेक्ट प्राप्त नाही झालं. आता नागपूर खंडपीठामध्ये कोणीतरी नागपूरच्या एका डायरेक्टरनी गेलेला आहे. 11 नोव्हेंबरला त्याची तारीख पडलेली आहे. मला नाव नाही कळालेलं, पण त्याचं मला मेसेज आला आहे. मग 11 नोव्हेंबरनंतर त्याचा बहुतेक निर्णय होईल. तो मला मी व्हॉट्सअपवर कळवतो ती सगळ्या गोष्टी. धन्यवाद.